हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। धनंजय मुंडेंवर 300 कोटींच्या घोटाळ्याचा सुरेश धस यांचा आरोप, तर कृषी खात्यातील बदलीमध्ये 100 कोटींचाही घोटाळा। सुरेश धसांनी वाचली बदल्यांचं रेट कार्ड। धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान, आजारामुळे सलग 2 मिनिटंही बोलता येत नसल्याची धनंजय मुंडेंची ट्विटरवरनं माहिती, तर राजीनामा देत आराम करा, करुणा मुंडेंचा सल्ला। अंजली दमानी यांनी केलेले दावे पूर्णपणे चुकीचे, अर्धवट कागदपत्रांच्या आधारानं आरोप केले, फौजदारी खटला दाखल करणार धनंजय मुंडेंनी ठणकावलं। कागदपत्र फेरफार प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, न्यायालयाकडनं जामीन मंजूर, पण राजीनामा देणार का याकडे लक्ष। शरद पवार साहेबांकडे पहा, ते आमचे सेनापती आणि महादजी शिंदे। आधी टीका केलेल्या संजय राऊतांकडनं शरद पवारांचं तोंड भरून कौतुक। देवेंद्र फडणवीस आणि आपल्यात कोल्ड वॉर नाही, आम्ही टीम म्हणून काम करतोय। शीतयुद्धाच्या चर्चांवरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल आणि मे महिन्यात लागण्याची शक्यता, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना तयारीत राहण्याच्या सूचना। तर आता आपण धक्का पुरुष झालोय, आपणही त्यांना एकदा जोराचा धक्का देऊ, ठाकरेंचं वक्तव्य। शिवनेरीवरती हेलिकॉप्टर उतरवताना बॅरिकेडचा अडथळा, मुख्यमंत्र्यांसह 2ही उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये असताना घडला प्रकार, पायलटच्या प्रसंगावधानामुळे अनुचित प्रकार टळला। आरे कॉलनीच्या फिल्म सिटी गेटजवळ 2 डझनपेक्षा अधिक झोपड्यांना भीषण आग, सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। नाशिक जिल्हा न्यायालयाच्या बाहेर 2 गटात तुफान राडा, पोलिसांसमोरच हाणामारी, घरगुती वादातनं हाणामारी झाल्याची माहिती। आणि चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये अटीतटीचा सामना, शुभमन गिलचं अर्धशतक, तर भारताचे 4 गडी तंबूत।